एका रिपोर्टनुसार भारतामध्ये 30% महिलांना कधी ना कधी आयुष्यामध्ये अब्यूज जे होतं त्याला सामोरे जावं लागतं. महिला स्वतःच्या पायावर उभ्या नाहीयेत अजून म्हणावं असा पर्सेंटेज नाही. तर काही इमोशन्स, काही गोष्टी कंट्रोल केल्या तर अफेअर्स होणारच नाही. आकर्षण व्यक्तीचं नसतं, त्याच्याकडे काय आहे याचं सगळ्यात जास्ती आकर्षण. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार भारतातील 30% पेक्षा जास्त महिलांनी इमोशनल किंवा फिजिकल अब्यूज अनुभवला आहे. पण प्रश्न असा की इतकं सगळं होत असतानाही लोक रिलेशनशिपमध्ये का टिकतात, का सोडत नाहीत? फॅमिली आहे, लव्ह आहे की कसलं फिअर, हॅबिट आहे का डिपेंडन्सी आहे? आज आपण बोलणार आहोत टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडणं एवढं कठीण का असतं. हनी ट्रॅप, शुगर डॅडी, शुगर मॉमी या सगळ्या कन्सेप्ट्स आज भारतामध्ये का प्रचलित होत आहेत? याच सगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मनीषा मेहर, ज्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या लाईफ कोचिंगद्वारे हजारो तरुणींना आणि हजारो तरुणांना देखील अशा जाळ्यातून बाहेर काढलेला आहे. कुठलाही पुरुष बऱ्यापैकी स्वतःहून स्त्रीच्या मागे जात नाही. लाईफ इज अन इको, व्हॉट एव्हर यू गिव्स कम बॅक्स टू यू. बिल गेट्सला झालं तर सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज म्हणायचं आणि एखाद्या गरीबाला झालं तर एड्स म्हणायचं. फॅमिली पॉलिटिक्स होतं म्हणजे नेमकं काय होतं बरं? स्त्री म्हणजे ही खरंच खूप पॉवरफुल आहे, ही कालीचा अवतार आहे. मॅम नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या विषयांना आपण हात घालतो आणि आजचा विषय देखील खूप गंभीर आहे. आज महिलांना खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. एका रिपोर्टनुसार भारतामध्ये 30% महिलांना कधी ना कधी आयुष्यामध्ये अब्यूज जे होतं त्याला सामोरं जावं लागतं. पण तरीही त्या रिलेशनशिपमध्ये अडकून राहतात, तिथून बाहेर पडू शकत नाही. तर हे सगळं का होतं बरं? सगळ्यात आधी आहे ना, डिपेंडन्सी फायनान्शियल. महिला स्वतःच्या पायावर उभ्या नाहीयेत अजून म्हणावं असा पर्सेंटेज नाहीये. बरोबर. मी तर म्हणते कधी कधी असं पण होतं की एक केस माझ्याकडे अशी आली की तिला तिच्या नवऱ्याचं अफेअर सापडलं. म्हणजे समोरच तिने पकडलं, काहीच करू शकली नाही. का नाही करू शकली? कारण ती डिपेंडंट होती. ती डिपेंडंट होती फायनान्शियली. प्लस मुलं झालेली असतात, मुलांचं फ्युचर असतं. ती विचार काय करते, ठीक आहे मी कशीही राहील पण माझ्या मुलांचं फ्युचर खराब नको व्हायला, म्हणून ती कॉम्प्रोमाइज करून तिथेच राहते. मग अब्युजमेंट फक्त पार्टनरकडूनच होते असं नाही आहे. जर ती जॉईंट फॅमिलीत असेल तर जॉईंट फॅमिलीत पण एक वेगळं पॉलिटिक्स असतं. त्यात खूप वाद असतात रिलेटेड टू फॅमिली इश्यूज, प्रॉपर्टी इश्यूज. आणि जर तिथे 2 जावा 3 जावा एकत्र असतील तर त्या सुद्धा त्यांच्यातही आपापसात कलह असतो. मग ह्या गोष्टींचं बर्डन असतं किंवा म्हणजे दबावाखाली खूप असतात बायका फॅमिलीजमध्ये. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून त्यांच्या आयुष्यावर असा होतो की त्या त्यांच्या आयुष्यात पायावर उभा राहू शकत नाही. कारण त्या गोष्टीला त्यांना प्राधान्यच दिलं जात नाही की तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी बऱ्याचदा घरच्यांची इच्छा नसते. त्यामुळे तो सपोर्ट मिळत नाही आणि अब्यूज तर होत राहणार. मग आणि हे झालं फॅमिलीतलं. पण कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये सुद्धा लेडीजला अब्यूज होतं. मग तिथे का ते सहन करून घेतात? तिथे तर ते ऑफ वर्किंग असतात, तिथे काय रिझन असतं? आता कसं असतं माहिती आहे का की काही ठिकाणी लेडीजला एक वेगळ्या प्रकारे डिमांड्स असतात समोरच्या व्यक्तींकडून. की काही महिला खूप कामाशी प्रामाणिक असतात, पण काही लोक अशी असतात की त्यांना असं वाटतं की ह्या महिला म्हणजे आमच्याच आहेत, आमच्याशी फ्रेंडली वागावं. घरातल्या बायकांनी अगदी यांच्या कुणाशी नाही बोलावं, पण बाकीच्या ज्या बायका असतात ना त्या म्हणजे यांच्याच असतात. आमचाच यांच्यावर कंट्रोल, आम्ही श्रीमंत आहोत, आमच्याकडे पोस्ट आहे, आमच्याकडे पद आहे, म्हणून दुसऱ्या महिलांना, दुसऱ्यांच्या बायकांना कमी लेखणं किंवा त्या आपल्याबरोबर मर्ज झाल्या पाहिजे, ही जी वृत्ती आहे ना सगळीकडे, ह्या वृत्तीमुळे लेडीज खूप अब्यूज होतात. बरोबर. आणि त्यातून त्यांना बाहेर निघता येत नाही. डिपेंडन्सी आहे फायनान्शियली. बऱ्याच महिला तर गप्प बसून ह्या गोष्टी सोसत राहतात. बरोबर. अजून एक प्रॉब्लेम जो महिलांना फेस करावा लागतो तो म्हणजे त्यांच्या पार्टनरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. आणि भारतामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये या केसेस खूप दिसायला लागल्यात की संख्या खूप वाढलेली आहे. याच्या मागचं कारण काय आहे? आजचा पुरुष, खास करून पुरुष मी म्हणतोय,
या सिच्युएशनमध्ये का जातोय, का तो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सकडे वळतोय? जर विषय पुरुषाचा जर असेल ना, तर होतं कसं, सगळ्यात आधी महिला यांचं लग्न झाल्यानंतर ह्यांच्यावर जी जबाबदारी पडते ती घरातली, मग मुलं होतात आणि मग तो जो कालावधी असतो ना, त्यात महिला खूप एंगेज होऊन जातात. मग पुरुषांना एक सॉफ्ट कॉर्नर हवा असतो जो महिलांकडून नाही भेटू शकत. आणि कसा भेटणार, कारण ती तुमचं घर, तुमचे मुलं सांभाळते. मग ते काय करतात, कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर शोधतात. पण इथे असा पण विषय आहे की महिला सुद्धा कॉम्प्रोमाइज करत असती, तर ही गोष्ट पुरुषांनी सांभाळून घेतली पाहिजे की ती तुमचंच सगळं काही सांभाळतीये. तर काही इमोशन्स, काही गोष्टी कंट्रोल केल्या तर अफेअर्स होणारच नाही. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही खूप खोलवर आहे. म्हणजे गरज जर शारीरिक असेल ना, तर ही लोक अफेअर करतातच. पण जिथे गरज नाही तिथेही तुम्ही जर अफेअर करत बसलात तर तुमचा संसार हा उद्ध्वस्त होणारच. शारीरिक गरज ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय गरज असू शकते? बऱ्याच असतात. आता जर आपण असं बघितलं ना, अफेअर्स हे फार कॉमन झालंय आता. लोकांना मर्यादा राहिलेल्या नाहीयेत. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. गिव्ह अँड टेक आहे. मुलींना त्यांच्या गरजा भागवायच्या असतात, सगळ्याच नाही पण बऱ्यापैकी. आणि हे एक एक्सचेंज असतं, व्यवहार असतो हा एक. मग हा व्यवहारच होतो आणि ह्या गोष्टी आता एक्सेप्ट केल्यात लोकांनी की तिच्याकडून शारीरिक सुख मिळणार म्हणून हा सुद्धा त्या गोष्टी पुरवतो. हेच असतं. बाकी प्रेम वगैरे मला नाही वाटत ह्यात काही प्रेमाचा विषय असतो. आणि सहज पुरुष अडकले पण जातात यात, कारण हल्ली असं झालंय की त्यांना कळत नाहीये की समोरची व्यक्ती त्यांना का ट्रॅप करतीये. असं नाही की मी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे, जर एखादा व्यक्ती कुरूप आहे, अगदी खूपच कुरूप आहे, पण त्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, त्याच्याकडे चांगली पोस्ट आहे, तरी तो महिलांना, मुलींना आवडू शकतो का, तर त्याच्याकडे मटेरियलिस्टिक वस्तू आहेत. म्हणजे आकर्षण व्यक्तीचं नसतं, त्याच्याकडे काय आहे याचं सगळ्यात जास्त आकर्षण असतं. आणि मग त्या व्यक्तीला काय वाटतं, त्या पुरुषाला, की माझ्यात काहीतरी वेगळं आहे. तर मला हेच सगळ्यांना सांगायचं, तुमच्यात वेगळं असं काही नाहीये. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत, जी मालमत्ता आहे, तुमचं जे वजन आहे, त्याच्यावर लोक आकर्षित होतात आणि मग तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती तुला कळालं असेल. मग हे अशा गोष्टी आहेत. बरोबर. याचंच अजून एक कन्सेप्ट आता आपल्याला ऐकायला मिळते, पाहायला मिळते, शुगर डॅडी. शुगर डॅडीचं प्रमाण आपल्या इकडे वाढत चाललंय, हल्ली खूप वाढत चाललंय. म्हणजे शुगर डॅडी म्हणजे काय, डेफिनेशन काय कराल तुम्ही? शुगर डॅडी म्हणजे ते वडील, सगळ्यांचे वडील, म्हातारे झालेले वडील असं म्हणू शकतो. म्हणजे आता याला डेफिनेशन असं नाहीये, पण एक 50 नंतरचे जे डॅडीज जे आहेत ना, थकलेले वगैरे, जे सेटल्ड आहेत, ज्यांचा एक चांगला व्यवसाय आहे, आणि मुलींना पण माहिती आहे की एखादा चांगला मुलगा आहे, त्याच्याकडून आपल्याला काही गोष्टी मिळणारच नाहीये. मग त्यांची वृत्ती तयार झालेली आहे की आपण बाहेरून आलेलो आहोत, इथे आपलं काही होणार नाही. मग त्या कॉम्प्रोमाइज करायला लागल्यात. मग कॉम्प्रोमाइज कशाशी करतायत? त्या शुगर डॅडी म्हणजे ती जी व्यक्ती आपल्यापेक्षा 20-30 वर्षांनी मोठी आहे, त्याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये राहतात. मग तो काय करतो की चला, आता त्याला पण एक सिद्ध करायचं असतं की मी अजून तरुण आहे, हे त्याला स्वतःच्या नजरेत प्रूफ करायचं असतं. आणि त्याच्यात त्याचे चीप डोपामाइन त्याला ते करायला भाग पाडतात. आणि जे तात्पुरतं डोपामाइन क्रिएट होतं ना, की बाबा अरे वा, ती मुलगी माझ्याशी फ्रेंडली बोलतीये, तिला मी आवडतोय, पण त्याला हे लक्षात येत नाही की तिला तू का आवडतोय. कारण कुठेतरी तिला माहित आहे तुझ्याकडून काही गोष्टी तिला मिळणार आहे. तिची सगळी नजर किंवा सगळं जे काही आहे ना, तुझ्या प्रॉपर्टी, तुझं जे साम्राज्य तू उभं केलेलं आहे त्याच्यावर असते. आणि इथे काय होतं माहितीये का, इथे खूप पुरुष आहे ना बॅकला जाऊ शकतात. जसं की काही मुली अशा पण मी पाहिल्यात की रेकॉर्डिंग करतात, काही म्हणजे प्रायव्हेट क्षण ते कॅप्चर करतात की त्यांना माहिती आहे आपल्याला काही गोष्टी पुढे अडचणीत आल्यानंतर पुढे आपल्याला अजून सेफ अँड सिक्युअर्ड व्हायचंय.
आणि मग त्यावेळेला ह्या पुरुष वय पण झालेलं असते, यांच्यावर कंट्रोल नसते बुद्धिमत्तेवर, आणि मग ह्या गोष्टी घडतात पुढे, ते फेस करतात ह्या गोष्टी. मग त्यांच्या घरच्यांना माहीत पण नसतं की मग काही वस्तू किंवा फ्लॅट वगैरे दिले जातात, मग त्यांचं कॉम्प्रोमाइज होतं. तर इथे या लोकांनी काय विचार केला पाहिजे की ट्रॅप आहे हा, आपण आयुष्यभर जे साम्राज्य उभं केलेलं आहे क्षणिक सुखासाठी, कुणाच्याही आहारी जाऊ नका. हल्ली तेच चाललेलं आहे. हनी ट्रॅप किंवा असे काही प्रकार इतके प्रमाणात वाढलेले एखादं आहेत. एक्झाम्पल तुम्ही देऊ शकाल का रिसेंटली? हनी ट्रॅपचे जे आहेत ना, माझ्याकडे एक केस आली होती. ते ऑलमोस्ट 57 एज होतं त्यांचं. तर त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची जी अकाउंटंट होती ना, तिच्याबरोबर त्यांचं अफेअर झालं, आणि मग तिने त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काढले. कधी काढले, काय काढले, मग ती ब्लॅकमेल करायला लागली. तिने त्यांच्याकडून कॅश 25 lakhs घेतली, आणि नंतर ती बोलली मला एक फ्लॅट घेऊन द्या. तर मग त्याच्यानंतर त्यांना कळालं. मग माझ्याबरोबर काउन्सिलिंग ज्यावेळेस झालं ना, मग मी त्यांना पहिले हिलिंग दिलं. तर ते खूप रडले, म्हणजे ऑनलाईन झूमवर ते खूप रडले. मग त्यांचं मनोगत मी समजून घेतलं. मग त्यातून कसं निघायचं, तर आम्ही काय केलं, मी म्हणलं आता तुम्ही ब्रेव्ह होऊन जा. सगळं साम्राज्य ती मुलगी तुमचं घेण्याच्या आधी तुम्ही तुमच्या बायकोला आणि मुलाला सांगून द्या ह्या गोष्टी. होऊन काय होणार आहे, 4 चपला बायकोच्या तुम्ही खातान, पण बाकीची प्रॉपर्टी तर सेफ राहील. आणि बाकीच्या पण गोष्टी मी त्यांना समजवलं. ते आधी नव्हते तयार. मग नंतर त्यांनी त्यांच्या मुलाला विश्वासात घेऊन हे सांगितलं. नंतर ते दोघं, मुलगा आणि वडील, पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांनी एवढं सहकार्य केलं, ती केस सुद्धा बाहेर नाही आली. आणि त्या मुलीला जेवढे पैसे त्यांनी दिले होते ना, पोलिसांनी ते रिटर्न घेतले सगळे. मग अशा पण काही गोष्टी आहे, तुम्ही सपोर्ट घ्या. तुम्ही जर ह्या गोष्टीमध्ये अडकला असाल ना, तर तुम्ही सहकार्य करणारे लोक खूप आहेत. तुम्ही तुमच्या इज्जतीला घाबरू नका. ठीक आहे, तुमचं पाऊल चुकीचं पडलं, पण त्यातून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल ना, तर थोडीशी हिंमत ठेवून तुम्ही निघू शकता. बरोबर. याच्या एक उलटी पण कन्सेप्ट आहे, शुगर मॉमी. शुगर डॅड जसं म्हणतात, शुगर डॅडी जसं म्हणतात, तसं शुगर मॉमी देखील एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये हे उलट होतं. त्याच्याबद्दल काय अनुभव आहे? आता काय झालंय माहितीये का, पेज 3 सारखी लाईफ लोक जगायला लागलेले. मी तुला काय बोलले की मागच्या आपल्या पॉडकास्टमध्ये, की आपल्या गोष्टी विदेशी लोकांनी चोरून ते बिलिनियर्स झाले, आणि आपण त्यांचं काय घेतलं, शुगर डॅडी आणि शुगर मॉमी. आता ती लोक आपल्यासारखी राहायला लागली, पूर्वीच्या लोकांसारखी सात्विक राहायला लागलेली आहेत. आणि आपली लोकांनी काय केलं की त्यांच्या ह्या गोष्टी आणल्या. अरे मला एक सांगा की तुमचं ज्या वेळेला शरीर सुरकुत्या पडतायत, ज्या वेळेला तुमचे दात पडतायत, तुम्हाला टक्कल पडतंय, तुमचे केस गळतायत, ज्या वयात तुम्ही म्हणजे सेफ आणि शांत राहिलं पाहिजे, तर तुम्ही पुढच्या पिढीला किती अनसिक्युअर्ड करताय. शुगर मॉमीनी हा विचार केला पाहिजे की आता तिचा मुलगा लग्नाला आलेला आहे आणि आपण असं वागतोय, ह्या वागण्याचा पुढच्या पिढीवर काय परिणाम होईल, आणि आपल्या मुलाला ज्यावेळेला हे तिचं वागणं कळेल त्यावेळेला त्याच्या मनावर काय परिणाम होईल. ही तर खूप दूरची गोष्ट आहे, ही तर त्यांना समजण्यासारखी नाहीये. पण शुगर मॉमी म्हणून ज्या पद्धतीने ह्यांना छान वाटतं की लहान लहान मुलं ह्यांना कमेंट्स करतात, ह्या गोष्टीचा आनंद ह्यांना घ्यायचा असतो, नेत्रसुख ह्यांना घ्यायचं असतं. आणि मी असंही पाहिलंय की ह्या जेवढे पुरुष जबाबदार आहेत ना, तेवढ्या स्त्रिया सुद्धा जबाबदार आहे एखाद्या पुरुषाला भुरळ पाडण्यासाठी. कुठलाही पुरुष बऱ्यापैकी स्वतःहून स्त्रीच्या मागे जात नाही. तुमच्या परवानगीशिवाय कुठलाही पुरुष तुमच्या मागे लागत नाही. पुरुषांना आपण बदनाम करतो, तेवढ्या स्त्रिया सुद्धा ऍडव्हान्स आहेत. आपण प्रत्येक वेळेला असं म्हणतो पुरुष स्त्रियांशी असे वागतात, पण हल्ली मी असं पाहिलेलं आहे की अगदी शांत सालस असणारी मुलगी सुद्धा तिचं बॅक कव्हर वेगळंच असतं. आपण म्हणतो ना, ती आपल्या मराठी लोकांमध्ये खूप भारी म्हण आहे, मला खूप आवडती, कडी लाव आतली आणि मी नाही त्यातली. अशा खूप बायका आहेत. हो बरोबर. म्हणजे समाजासमोर दाखवताना एक वेगळा चेहरा त्यांचा असतो, आणि मग नंतर आणि नावं ठेवले कुणाला जातात, ज्या बायका नाही स्त्रियांना, ज्या बायका बोल्ड असतात, ज्या एकदम खंबीरपणे उभा राहतात, त्यांचा
आवाज त्या स्वतः बनतात, ह्यांना हो. लगेच नावं ठेवल्यात येतात. जसं की एखाद्या स्त्रीला पॉलिटिक्समध्ये जायचं, ती तिथे उतरली म्हणजे ती फालतू. ती एखादी स्त्री काहीतरी चांगली बोलली अशी वागतीये वगैरे म्हणजे तिचं काहीतरी लफडच आहे. बायकांना पण फार लवकर जज करतात लोक, हो. म्हणजे लगेच मत, ती पुढे गेली म्हणजे हो. ती काहीतरी चुकीच्या मार्गानेच गेली. आणि सायंटिफिकली सुद्धा याचे चुकीचे परिणाम होतात आणि स्पिरिच्युअली सुद्धा चुकीचे परिणाम होतात. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांच्या महिलांना नावं ठेवता त्यावेळेला जे असं आपण म्हणतो ना की ॲस्ट्रोलॉजिकली शुक्र खराब होतो, म्हणजे सायंटिफिकली आहे ना, तुम्ही ते तुमच्या न्यूरॉन्सला मेसेज पाठवता, निगेटिव्ह मेसेज देता. कुणाबद्दल चुकीचं बोलणं वागणं तुमचा सबकॉन्शियस माइंडला माहीत नसतं, तुम्ही तिला नावं ठेवताय का, ती बाई खराब आहे खराब आहे. खराब ते युनिव्हर्सला माहित नाही. तुझ्या आयुष्यातच इतक्या खराब गोष्टी घडतात कारण की चुकीचे वाइब्स आणि चुकीचे शब्द जे तू लोकांप्रती सोडलेत ना, ते तुलाच इको म्हणून परत येतात. म्हणून कधीही दुसऱ्यांच्या बहिणीला, आईला, बायकोला, कुणालाही नावं ठेवू नका, जज करू नका. लाईफ इज अन इको, व्हॉट एव्हर यू गिव्स कम बॅक्स टू यू. बरोबर. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की शुगर डॅडी शुगर मॅमी तर आपल्याला माहितीच आहे, तर ते सगळ्यांनाच हळूहळू समजायला लागलेलं आहे. त्यासोबत जे काही रिलेशनशिप असतात त्या रिलेशनशिपमध्येही खूप वेळेस टॉक्सिसिटी वाढते. आणि मग पहिले तर हे कसं समजून घ्यावं एखाद्याने की माझा जो पार्टनर आहे तो टॉक्सिक बनत चाललाय आणि त्याचा परिणाम माझ्या हेल्थवरती, माझ्या आयुष्यावरती पडत चाललाय, हे कसं समजावं की तो पार्टनर टॉक्सिक आहे? सुरुवातीला ना कुठलंही नातं आहे ना खूप छान वाटतं. आणि एक कसं असतं माहिती आहे का की मी एक आता हा प्रश्न पण तुझा घेते, पण एक गोष्ट मला नेहमी लोकांना सांगावीशी वाटते की मला तुम्ही सांगा, सगळ्यांना विचारते की जो तुमच्या घराचे EMI भरतोय, जो तुमचा खर्च उचलतोय, जो तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करतोय, जो तुमच्या मुलांची ट्युशन फीज भरतोय, तुमचा हॉस्पिटलचा खर्च, तुमच्या पाहुण्यांचा खर्च, छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करतोय, तो माणूस की जस्ट तुम्हाला तो माणूस जास्त योग्य वाटतो, जो तुम्हाला फक्त एका शब्दातच गार करतो, हाऊ आर यू, यू आर लुकिंग ब्युटिफुल, आर यू ओके ना. हे काही शब्द आहे, ह्या शब्दात अडकून बऱ्याचशा महिलांना असं वाटतं की हा माझी किती काळजी घेतो. मुळात हा ट्रॅप आहे. आणि मग हा ट्रॅप आहे, ह्या ट्रॅप नंतर होतं कसं की हे चीप डोपामाइन डेली रिलीज होतं. मग ह्याची सवय लागते की बाबा आज त्याचा मेसेज आला, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, आय लव्ह यू. आणि नवरा बिचारा काय करतो, ऑफिसला जायची घाई, बिझनेसला सगळं डोक्यात वेगवेगळं असतं. तो तुझं फ्युचर सेट करत असतो तुझा नवरा. आणि हे जे काही आहेत ना, हे चांडाळ चौकट, हे लोक सतत बघतात कुठली बाई रिकामी आहे ऑनलाईन, कुठली. आता एखादी जर विधवा स्त्री असेल ना, तिला तर फार त्रास देतात लोक. म्हणजे ॲक्च्युली त्यांना असं वाटतं एखादी स्त्री एकटी आहे, सिंगल मॉम आहे, ती म्हणजे काय आमचीच आहे. अरे हे लोक अशा विचारांची जी चांडाळ चौकट आहे ना, मी म्हणते हे चांडाळ लोक आहेत जे स्त्रियांवर नजर ठेवून असतात. आणि घरातले सुद्धा जबाबदार आहेत काही गोष्टींना, तो पण आपण टॉपिक नंतर समजूनच घेऊ. पण आता इथे परत जाऊ. तर मला हे सांगा, तुमची जबाबदारी घेणारा माणूस श्रेष्ठ आहे की एका मेसेजमध्ये तुमचं चीप डोपामाइन रिलीज करणारा माणूस तुम्हाला हवा आहे? बरोबर. सो प्रत्येक महिन्यातले तो प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. स्वतःला विचारा. कारण काय होतं माहितीये का, ते व्हॉट्सअपमध्ये जे आहे ना अडकलेत ना लोक, की बाबा की हे भंगल्यालं जे प्रेम म्हणू शकतो आपण, भंगल्यालं प्रेम, की रिप्लाय येत नाही म्हणून सुद्धा काही महिला त्यांची मेंटल स्थिती खराब होती आणि मग त्या घरच्यांवर चिडचिड करतात. आणि काही केसेस तर माझ्याकडे अशी पण आलेली आहेत की त्यांना ह्या नात्यातून बाहेरच निघायचं नाही, त्यांना तोच पार्टनर हवाय. का? हे आत्ताची परिस्थिती काही अशी पण आहे. काही महिलांना त्या टॉक्सिक रिलेशनमधून निघायचंच नाहीये. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती व्यक्ती एवढी बेकार पद्धतीने घुसलेली आहे की त्यांना त्या व्यक्तीचा मेसेज आला नाही की त्यांची पूर्ण मनस्थिती खराब होती. तर त्यातून काही आहेत की त्या बाहेर निघायचा प्रयत्न करतायत. पण माझं मुळात म्हणणं काय की ही सुरुवात होते ना ज्या वेळेला मेसेजमधून, तिथे तुम्ही म्हणजे इतक्या सतर्क राहा ना. पुढचे 10 वर्ष 15 वर्ष जोवर तुम्ही तरुण आहात ना, तोवर हे लोक तुमचं वय, तुमचा पैसे कमवण्याचा
जो पिरियड असतो किंवा तुम्हाला पायावर उभा राहण्याचा जो काळ असतो ना, ही लोक तेच एक्सप्लॉइट करायला आलेली असतात. तर ह्या व्हॉट्सअपमध्ये किंवा फेसबुक इथून जी नाती तयार होतात ना, डिजिटल रिलेशनशिप, याच्यापासून तुम्ही जर लांब राहिलात ना, तर बिलीव्ह मी, तुम्ही फायनान्शियली, मेंटली आणि तुमच्या घरच्यांशी नातं खूप चांगलं राहू शकतं. बरोबर. हे जे ॲप्स सांगितले ना तुम्ही, त्याच्या पुढेही जाऊन मला काही ॲप्स पण म्हणजे तुम्हाला माहिती असेल का, जे टिंडर, त्यानंतर बंबल, असे काही ॲप्स आहेत की ज्या ॲप्सवरती रिलेशनशिपसाठीच फक्त चॅटिंग केली जाते. आणि त्याच्यातही खूप साऱ्या महिला अडकल्या जातात आणि त्यात पुरुषही अडकतात. खूप वेळेस पुरुष आपण खूप वेळेस अशाही केसेस पाहतो की ज्याच्यामध्ये, एक तर मी टिंडरवरची एक केस पाहिली होती. एका महिलेनं एक प्रोफाईल बनवलं टिंडर, जे ॲप्लिकेशन आहे, डेटिंग ॲप आहे ते, त्या डेटिंग ॲपवरती एक प्रोफाईल बनवलं आणि तिथे मुलांना डेटसाठी बोलवायची आणि डेटसाठी बोलवायची एका पर्टिक्युलर कॅफेमध्ये. तर त्या कॅफेसोबत तिने टायअप केला आणि त्यांना सांगितलं की हे मुलं येतील आणि यांना तुम्ही आवाचं सव्वा बिल लावा. सो 2,000चं बिल 5,000 6,000 लावायचं. तो मुलगाही फर्स्ट टाइम डेटवरती आलेला आहे, तोही त्याचं इम्प्रेशन खराब नाही करणार आणि ती दिवसातून 10 पोरांना तिथे बोलवायची आणि तो रेस्टॉरंटचा बिझनेसच झाला. सो त्यांनी अजून अशा काही मुली पाहिल्या की त्यांना फक्त काम एवढंच की टिंडरवरती प्रोफाईल बनवायची, मुलांना तिथं बोलवायचं, त्या मुलांकडून त्याच पर्टिक्युलर रेस्टॉरंटमध्ये बोलवायचं आणि त्यांच्याकडून एक्स्ट्रा बिल चार्ज करायचं. सो या म्हणजे कशा प्रकारे लोक करतील सांगता येत नाही. आता हे ॲपवरची फसवणूक झाली. आता अशा काही लेडीज आहेत ज्यांना फक्त वेळ घालवायचा असतो म्हणून त्या डेटला जातात. आणि काही म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. आता ही जी लेडी होती ना, ही म्हणजे काय, हिची मानसिकताच तशी आहे की हिला पैसे हवे आहेत. म्हणजे आपण नावं ठेवतो बुधवार पेठेतल्या बायकांना आणि इथं आपण काय म्हणतो, म्हणजे आता थोडक्यात बिल गेट्सला झालं तर सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज म्हणायचं आणि एखाद्या गरीबाला झालं तर एड्स म्हणायचं. असं आहे. बरोबर. म्हणजे ही मानसिकता आहे. तर युवा पिढीला मला हेच सांगायचं आहे सगळ्यांना, तुमचं 11वी ते तुमचं ग्रॅज्युएशन पर्यंतचं वय म्हणजे तुमचं म्हातारपणाची काठी आहे. त्या वयात कुठल्याही मुलीला किंवा स्त्रीला न भुरळता तुम्ही तुमच्या मनाला, सबकॉन्शियस माइंडमध्ये इतकं जबरदस्त स्वतःला ट्रेन करा की नाही, इथे मी अडकणारच नाही. आणि हा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. इथे फॅमिली, इथे फ्रेंड सर्कल हे खूप मॅटर करतं. मुलांना असंच बाहेर गावी शिक्षणाला पाठवू नका. तुमचे मुलं कुठेतरी अडकत चालले आहे, या गोष्टीची जाणीव ठेवा. बरं. एखाद्या पॅरेंट्सनं कसं ओळखलं पाहिजे की त्यांचा मुलगा जर एखाद्या ट्रॅपमध्ये अडकतोय किंवा मुलगी एखाद्या ट्रॅपमध्ये अडकतीये, तर फॅमिली, ॲज अ फॅमिली पॅरेंट्सनं काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत? आता एकदम तुम्ही लक्ष द्यायला लागले, तुम्हाला कळालं तुमचा मुलगा कशाच्या तरी आहारी जातोय किंवा काहीतरी गडबड आहे, तर तुम्ही कुठलीही भूमिका घेतली तरी तो मुलगा तुमचा ऐकणार नाही. इथे काय असतं की जोवर तुमची मुलं तुमच्या जवळ आहेत तोवर तुम्ही त्यांचं माइंडसेट कसं तयार करता. असं तर नाही होऊ शकत ना की गावाखेड्यामध्ये त्यांना शिक्षण मिळेल, शिक्षणासाठी, इंजिनिअरिंग, मेडिकलसाठी त्यांना बाहेर तर पडावंच लागणार आहे. सो ते तर सोल्युशन मला नडत असेल. सो त्यांनी कसं ते चेक केलं पाहिजे? चेक कितीही केलं तरी तुम्हाला तुमचे मुलं सापडणार नाही. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळं काहीतरी मनाची तयारी ठेवायला लागेल की म्हणजे काय करू शकणार आहे तुम्हाला सांग, की मुलं इतकी हुशार झालेली आहेत की बाबा म्हणजे आता त्या दिवशीची एक केस मी तुला सांगते. मी FC रोडला गेले तर असे मी माझं शॉपिंग करत होते आणि एक मुलगा एका मुलीला, गाडी खूप भारी होती ती अशी उंच वगैरे, तर ती मुलगी बसली होती, सुंदर होती मुलगी पण, आणि ती मुलगी दुसऱ्या मुलाला म्हणते कुछ भी कर मेरे लिए दारू कहीं से भी लेके आ, कुछ भी कर, मुझे दारू चाहिए ही चाहिए. तर मी म्हणलं फुकट की दारू चाहिए, फुकट की गाडी चाहिए. आणि ह्या गोष्टी तिला पुरवण्यासाठी बिचारा बापाला फोन करून म्हणत असेल पप्पा फी भरायची, पैसे पाठवा. मग तुमच्या मुलाला फी भरायची आहे ना, जा ना कॉलेजमध्ये, भरा ना फी. तुम्ही हे लक्ष देऊ शकता की नक्की तो पैसे कुठं खर्च करतोय, त्याचा रिझल्ट काय आहे, बाकी लक्ष काय देऊ शकतात रे आई वडील. बरोबर. एवढ्या आशेने बाहेर गावी पाठवलेले असतात, कुठं कुठं लक्ष देणार. 24 तास बायको नवऱ्याकडे लक्ष देऊ शकत नाही आणि पॅरेंट्स लोक सुद्धा मुलाकडे लक्ष देऊ शकत नाही. बरोबर. ह्याला जबाबदार दोन्ही गोष्टी आहेत की मुलांना पण जाणीव असणं गरजेचं आहे की तुमचा जो पिरियड आहे ना, जिथं तुम्ही ह्या गोष्टींमध्ये वेळ घालवतायत, चॅटिंग
कॉलेज बंक करून मुलींना घेऊन फिरायला जायचं किंवा मुलींनी मुलांबरोबर जायचं. तर ह्याला कुठंतरी आळा घाला. थोडंसं एक ठरवा, तुम्हाला जर पार्टी करायची आहे तर तुम्ही करा, पण आठवड्यातून एकदा करा, ती पण व्यवस्थित करा, जिथे मद्यपान किंवा ह्या गोष्टी ड्रग्स वगैरे हे प्रमाण जे वाढले ते घडून देऊ नका. कारण ह्यानी काय होणार आहे, तुमची लाईफ पण कमी होतीये, तुमची आर्थिक, मानसिक, शारीरिक ही सुद्धा घसरण होतीये. कारण ज्या वेळेला माणूस फिजिकली ज्या गोष्टी लोकांना सहज सोपवतो, आपली शरीर म्हणजे ही ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा तुम्ही सहज लोकांना देताय, तर तुम्ही नंतर कुठल्याच गोष्टीत यशस्वी नाही होऊ शकत. आता एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची ह्या पॉडकास्टमध्ये, की आता ही जी सेक्शुअल ऊर्जा आहे ना, ही फिजिकल गोष्ट, ही ऊर्जा लोक काय करतात की ह्याच गोष्टीत घालवतात. पण तिचा जर तुम्ही चांगला वापर केला स्पिरिच्युअली, तर ती ऊर्जा कशाची असती माहितीये का? सेक्शुअल कुंडलिनी जागृत होती त्यांनी. बरं. मग जर तुला आता समजा आज तू दिवसातून 3 वेळा जेवतो, मी तुला म्हणजे तुला असं 10 वेळा जेवण दिलं कुणीतरी समजा, तर तू खाऊ शकतो का? नाही. 2-3 टाइम जेवण ठीक आहे ना. मग जी गोष्ट देवाने जेवढी करायची आहे त्यासाठी लिमिट दिलेलं आहे, प्रमाणापेक्षा जर जास्ती तुम्ही करत सुटलात ना, त्याचं कुठेतरी पतन होतं. मग तुम्हाला शारीरिक व्याधी लागतात लहान वयात, तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो जातो, तुमची बॉडी तयार होत नाही, तुम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी फेस करू शकता, फिजिकली, मेंटली, सगळीकडे बऱ्याच गोष्टी आहेत यात. बरोबर. बोलू तेवढं कमी आहे. बरोबर. सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आपण करायला पाहिजेत, पाहायला पाहिजेत. आणि मुलांना म्हणजे मला असं वाटतं की त्यांना स्वतःच समजलं पाहिजे की काय आपल्यासाठी चांगलं आहे, काय वाईट आहे. पॅरेंट्स लोक नाही लक्ष देऊ शकत, ते ठरवून ह्यांना कुठे कुठे बघणार. बरोबर. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर एखाद्या व्यक्तीला लक्षात आलं की मी एखाद्या महिलेसोबत किंवा एखाद्या महिलेला कळालं की मी एखाद्या पुरुषासोबत टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये अडकली आहे, मे बी तो तिला अब्यूज करत असेल, शाब्दिक काही छळ करत असेल तिचा, काही ठिकाणी फिजिकल ही होतात, तर त्या रिलेशनशिप मधून त्या महिलेनं किंवा त्या पुरुषानं बाहेर कसं पडलं पाहिजे? सगळ्यात आधी आहे ना, जर तुम्हाला एखाद्या नात्यातून त्रास होत असेल ना, तर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करा की तुम्ही त्या व्यक्तीशिवाय राहू शकता. सगळ्यात आधी इथं रोल आहे तुमच्या सबकॉन्शियस मनाचा. कसं ट्रेन करायचं? त्याला सांगितलं पाहिजे की नाही, तू त्या व्यक्तीशिवाय राहू शकते. आता हा सबकॉन्शियस माइंड आहे ना, हा इतका बैताड आहे की ह्याला सहज सांगून कळत नाही. ह्याला तुम्ही डेली प्रोग्रामिंग करा, माइंडसेट तुमचं चेंज करा. नाहीतर काय होतं, सहज तुम्ही ठरवलं ना की तरी तुम्ही त्या व्यक्तीमधून बाहेर निघू शकत नाही. सायंटिफिकली जाईल इथं, हिलिंग घ्या. जे हिलर्स असतात ना त्यांना कॉन्टॅक्ट करा, सायकॅट्रिस्टची मदत घ्या. तुम्ही मदत घ्या इथे त्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी. एकटे तुम्ही जर निघू शकत नसाल ना, तर तुम्ही कुणाची तरी मदत घ्या आणि नक्कीच तुम्ही निघाल. असं नाही की निघू शकत नाही, जर तुम्ही प्रयत्न केला ना तर काहीतरी तर होईल. पण टॉक्सिक नात्यात तुम्ही जर राहिले ना, तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. ना तुम्ही व्यवसाय चांगले करू शकत, ना तुम्ही तुमचा संसार चांगला करू शकत. आणि हे टॉक्सिक नाती जे आहेत ना, हे म्हणजे ना एक असा न्यूक्लिअर बॉम्ब आहेत ना, त्यांनी ना प्रत्येक आत्म्याला कंट्रोलमध्ये ठेवले. म्हणजे तू एखादी बाई इतकी टॅलेंटेड असते, पण ती त्या नात्यात अडकून ना तिची प्रगती खुंटून घेते. आणि एखादा पुरुष तो इतका कॅलिबर असतो की तो व्यवसायात इतका अव्वल असतो, पण तो त्या देहात, स्त्री सुखात किंवा स्त्रीच्या देहात इतका अडकलेला असतो की एखादा मेसेज सुद्धा त्याला डायव्हर्ट करतो हार्टचा. मग त्या मेसेज मध्येच तो रात्रंदिवस राहतो. आणि मग तो कधी स्वतःची प्रगती करण्यासाठी, त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी तो ऊर्जा कधी ऍक्टिव्हेट करणार? तुला जर आयुष्यात पुढे जायचं आहे तर तुझी ऊर्जा कशी ऍक्टिव्हेट झाली पाहिजे, तुझं डायव्हर्सिफिकेशन कुठं गेलं पाहिजे. आणि हे जे घटक असतात ना, बघ ऋषी मुनींना सुद्धा चुकलं नाही. आणि लोकांचं एक काय वाक्य असतं माहितीये का, देवादिकांना सुद्धा चुकली नाही लफडी. हे लोक काय करतात, अरे पण देवांना सुद्धा कोणीतरी बनवलेलं आहे, ती शक्ती त्यांना सुद्धा भोगायलाच लागले ना. बरोबर. कर्माचे फळ देवांना सुद्धा चुकले नाहीत, हे कोणी विचार करत नाही. त्यांना फक्त एवढंच म्हणायचं की देवाला सुद्धा चुकलं नाही. एखादी गोष्ट त्यांना चुकीची करायची आहे म्हणून देवावर, श्रीकृष्णांना बदनाम करणार,
रामाला नावं ठेवणार. तुम्ही काय त्यांचा इतिहास पाहिला रे? हा, काय पाहिलंय? बरोबर. श्रीरामांसारखा पुरुष नाहीये. बरोबर. आणि तुम्ही त्या व्यक्तीचा संघर्ष पाहिला नाही. ती शिकवण आहे की तुम्ही प्रपंच कसा केला पाहिजे, किंवा ह्या गोष्टी, हे जे पॉलिटिक्समधून कसे बाहेर पडला पाहिजेत. लोक हेच घेऊन बसले, त्यांनी सीतेबरोबर असंच केलं, तसंच केलं. हे असं नाहीये. तुम्ही पूर्ण रामायण वाचा आणि मग तुम्ही विचार करा की आपल्याला त्यातून काय घ्यायचं आहे. बरोबर. मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही मगाशी बोलताना म्हटलात की फॅमिली ही खूप जबाबदार असतात, फॅमिली पॉलिटिक्स खूप जास्त प्रमाणात होतं. फॅमिली पॉलिटिक्स होतं म्हणजे नेमकं काय होतं बरं? एखादी स्त्री ज्या वेळेला नवीन नवरी आपण घेऊयात, ती तिच्या सासरी येते, ठीक आहे. ती काय येते? तुमचा मुलगा बघून. ती नवऱ्यासाठी येते ना. मग त्याच्यानंतर थोडे दिवस चांगले जातात, मग नंतर सासूरवास होतो. ननंद, जाऊबाई, दीर, किंवा मग नवरा म्हणतो जाऊ दे, लक्ष देऊ नको. आणि ती मुलगी हुशार असू शकते, ती इंजिनियर असू शकते, ती डॉक्टर असू शकते. आता हल्ली बघ केस झाली एक, डॉक्टर महिलेनी आत्महत्या केली घराच्या त्रासाला कंटाळून. ती जर MBBS लेडी अशी करू शकते. तुमच्या घरात जर टॅलेंटेड मुली आहेत, तुमच्या सुना म्हणून आलेल्या आहेत, तर त्यांना मदत करा. आणि तुम्ही जर त्यांचं करिअर ग्रो करायला मदत नाही केली ना, तर तुमची फॅमिलीच मागे राहणार आहे. तुम्ही काय जगाशी स्पर्धा करू शकता जर तुम्ही घरातल्यांचेच दुश्मन बनून राहताय. तुमचा मुलगा एखाद्या मुलीला लग्न करून घरी घेऊन येतोय, तर तिला तुम्ही प्रमोट करा आणि त्या दोघांचं नातं किती चांगलं राहील आणि किती समृद्ध राहील याच्याकडे लक्ष द्या. हे नका विचार करू तुझी बायको अशीच आहे, तिने माझे कपडेच घडी घालून नाही ठेवले, तिने मला चहाच वेळेवर दिला नाही, तिने असंच केलं, तिने स्वयंपाकात हेच बनवलं नाही. अरे तुम्ही एखादी मुलगी घरी घेऊन येताय ना, तर तिला सांभाळून घ्या ना. हल्लीच्या युगात तुम्ही असा विचार करा की आत्ता जग कुठे चाललंय. आज जगात फक्त कॉम्पिटिशन आहे. तुम्ही जर त्या मुलीला प्रॉपर एज्युकेशन दिलं, तिला चांगला व्यवसाय करायला मदत केली, तर तुमची पुढची पिढी चांगली होणार आहे. बरोबर. तुम्ही आत्ता जो तिला त्रास देताय ना, त्यांनी काय होतं माहिती आहे का, तिची मानसिकता खराब होती. नवऱ्याबरोबर 4 क्षण सुद्धा ती सुखात राहू शकत नाही. तुमच्या घरच्यांचा, सगळ्यांच्या वागण्याचा परिणाम तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या नात्यावर होतो. मग ह्यानी इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स वाढतात. परत ह्यानी काय होतं, ते दोघं विचार करतात. तो नवरा विचार करतो, अरे हिला तर मी काही बोललो नाही तरी ही चिडचिड करते, ही मला त्रास देते. खूप छोट्या छोट्या गोष्टींवर जर अभ्यास केला ना, तर घरातलेच लोक जबाबदार आहे एखाद्याचा संसार तोडायला किंवा प्रगती खुंटवण्यासाठी. बाहेरचे दुश्मन नाहीयेत, घरातल्यांचे दुश्मन असतात. आणि पुरुष कुठलाही त्याच वेळेला चांगला व्यवसाय करू शकतो यशस्वी, ज्या वेळेला घरच्यांचा पाठिंबा असतो. आणि पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो, त्याच्या बायकोचा हात असतो, पण त्या स्त्रीच्या मानसिकतेच्या मागे अख्ख्या कुटुंबाचा हात असतो. बरोबर. मग तुम्ही जर तिला साथ नाही दिली, तुम्ही जर तिला ऊर्जा नाही दिली, तर तुमच्या मुलाची प्रगती नाही होऊ शकत. तो पण सर्वसामान्यच आयुष्य जगणार. आणि पुढची पिढी काय प्रगती करू शकते? तिला जसं त्या स्त्रीला घडवायचं असतं, तिच्या मुलांना ती तसं घडवू नाही शकत, कारण तुम्ही तिला मेंटली टॉर्चर केलेलं असतं. आणि ज्या वेळेला ती 40शीला येते, त्यावेळेला मुलं थोडे मोठे झालेले असतात. मग तिथे तर इंटरमिशनच होतं. हार्मोनल इम्बॅलेन्स, पिरियड्स जाण्याची वेळ आणि मानसिक त्रास, तो म्हणजे चिडचिड होणं. मग त्यावेळेला काय होतं, नवऱ्याला वाटतं की हे काय आता नवीनच दृश्य. तर इथे खरी गरज असते स्त्रियांना समजून घेण्याची. आणि इथेच खरे चान्सेस असतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे. बरोबर. कारण ज्या वेळेला स्त्री मेनोपॉज मध्ये असते ना, तिला ऐकायची त्यावेळेला हेच मनस्थितीच नसते. कोणीतरी असं हवं असतं जे तिला समजून घेईल. मग ते कदाचित तिची मैत्रीण, आई. पण इथे ना ते चांडाळ चौकट नाही का, जे नराधाम, जे असे टपून असतात की कुठली बाई अस्वस्थ आहे, कुठली त्रासात आहे. हे काही चांडाळ वृत्तीचे लोक असतात ना, हे काय करतात, त्या बायकांना बरोबर ट्रॅप करतात. आणि इथेच मला सगळ्यांना सांगायचं आहे, कुणाच्याही 4 मेसेजेसला भुरळून स्वतःच
समर्पण करू नका. कारण नंतरचा जो तुम्हाला त्रास होणार आहे ना तो अनबिअरेबल आहे. एक तर गिल्ट राहते, त्याच्यानंतर गिल्ट राहिल्यानंतर ती व्यक्ती, त्याचं टार्गेट काय असतं की एखादी गोष्ट जोवर आपली होत नाही ना तोवर ती व्यक्ती प्रयत्न करत राहते. बरोबर. एवढी काळजी घेतात ही लोक की ती बाई एकदा ट्रॅपमध्ये सापडली, टार्गेट अचीव, मग नंतर ह्यांना नवीन चेहरे हवे असतात. म्हणजे काही लोक तर असे असतात ना की ह्यांना फक्त नवीन चेहऱ्यांमध्ये इंटरेस्ट असतो. एक झाले की एक झाले की एक. आणि इथे बायकांनी स्वतःला समजून घेतलं पाहिजे की काही झालं, माझा मेनोपॉज चालू झालेला आहे ना, कुणाच्याही गोड शब्दांमध्ये खास करून पुरुषांच्या मी अडकणार नाही. कारण हे अडकणं नंतर त्यांचं करिअर संपवू शकतं. कारण ही जी वृत्ती असते ना पुरुषांमध्ये, एक गोष्ट काही अशी असते की त्यांना आहे ना फक्त चीप डोपामाइन रिलीज करायचं असतं. मग त्यांना ते शोधत असतात, आज ही, मग उद्या हिला आधार द्यायचा, यूट्यूब बघत राहायचं, यूट्यूबच्या म्हणजे जे असतात ना यूट्यूबमधलं नॉलेज घ्यायचं आणि तेच दुसऱ्यांना शेअर करायचं. मग लेडीज लोकांना वाटतं की हे किती चांगला, की अरे मला एवढं समजून घेतोय, कशी आहेस, बरी आहेस, मला तुझ्याशिवाय करमत नाही, ह्या शब्दांमध्ये अडकल्या जातात महिला. म्हणजे असं झालंय, माझ्या क्लायंट्स बरोबर खूप गोष्टी अशा घडल्यात. मग हेच, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच मी सगळ्या महिलांना हेच सांगते की हा जो ट्रॅप असतो ना हा खूप जबरदस्त ट्रॅप आहे. ते जे चेहरे असतात ना ते पुरुषांचे, मुलांचे, की त्याला समजून घ्या की त्यांचं हाऊ आर यू, यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल, तुझ्यासारखी बायको मला जर मिळाली असती तर. स्वतःच्या बायकोला हा 100 शिव्या घालत असणार, पण दुसऱ्याची बायको, हिचं गारानं ह्याला समजून घ्यायचं असतं. दुसऱ्याच्या बायकोला तिच्या घरच्यांचे त्रास त्याला समजून घ्यायचे असतात. आणि त्या पुरुषाला एवढी पण अक्कल नाही की तुझी बायको किती त्रासात आहे ते बघ ना. दुसऱ्यांची बायको म्हणजे हिला तुम्ही 100% समजून घेता आणि स्वतःच्या बायकोला खितपत ठेवता. हीच सायकल असती. आणि अजून एक गोष्ट, बऱ्याच पुरुषांना खूप घमंड आहे की ह्याची बायको माझी मैत्रीण आहे, ह्याच्या बायको बरोबर माझं अफेअर आहे. पण का रे पुरुष, तुझी पण बायको कोणाची तरी मैत्रीण असू शकते, तिचं पण कुठेतरी अफेअर असणार आहे. जे आपण दुसऱ्यांबरोबर करतो तेच आपल्याकडे येत असतं. हा निसर्गाचा नियम आहे. मी सगळ्यांना नेहमी सांगते की झाड कसं वाढतं ह्याला कोणी वाढवत नाही, रस्त्यावर जे झाडं वाढतात. मग तुम्ही जे कृत्य करताय, समोरची व्यक्ती ही त्रासात आहे तर तुम्ही तिला ट्रॅप करायला ज्यावेळेस जातात ना त्यावेळेला तुमच्या बरोबर पण कुठेतरी ट्रॅप होत असतो, कुठेतरी होत असतो. हा, कदाचित तो तुमच्या बायको बरोबर नाही होणार पण तुमच्या व्यवसायात होईल किंवा कुठेतरी होईल. निसर्ग काय करतो, एकाच ठिकाणी नाही तुम्हाला ते करून दाखवत गोष्टी. तुम्ही जर एखाद्याचं नुकसान करताय इमोशनली तर तुमचंही कुठेतरी होणार, पण ते कशाच्या स्वरूपात होणार ते माहीत नाही. म्हणून मला लोकांना हेच सांगायचं आहे, नाद नका करू बायकांचा. बायकांमध्ये एक अशी ताकद असते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण, आणि त्याच्या व्हायब्रेशन्स निघतात ना त्यांनी तुम्ही राजाचा रंक आणि रंकाचा राजा सुद्धा होऊ शकतात. बायकांचा नाद करू नका. बायकांमधली जी इच्छाशक्ती असते ना त्याचा सुद्धा नाद करू नका. स्त्री म्हणजे ही खरंच खूप पॉवरफुल आहे, ही कालीचा अवतार आहे. बरोबर. मग तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी सहज सोप्या आहे, ह्या सहज सोप्या नाही आहे. एखाद्या स्त्रीला तुम्ही, म्हणजे बऱ्याचदा मुलं काय करतात हे कॉलेजचे किंवा हे की लिव्ह इनमध्ये राहतात आणि नंतर पोरींना सोडून देतात. तुम्हाला असं वाटतं का की निसर्ग तुम्हाला सोडेल? तुम्ही त्या पोरीचं शारीरिक मानसिक शोषण केलं आणि आता तुमची गरज भागली, तुम्हाला दुसरी मुलगी भेटली, तुमच्या घरातले तुम्हाला चांगलं स्थळ आणून देत आहेत, तर तुम्ही त्या मुलीला म्हणतायत की आपलं जमू शकत नाही. मग तुम्हाला आधी अक्कल नव्हती का? मग आता तुम्ही सगळं 7-8 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष तुम्ही त्या स्त्री बरोबर राहताय आणि तिला सोडून देताय. मग हे पण कुठेतरी आहे की निसर्गाचा नियम काम करतो. आज नाही करेगा तो कल पक्का करेगा. आज नाही तर नंतर कधीतरी पण करणार. बरोबर. अशी एखादी केस तुमच्याकडे होती का, एखादी मुलगी अडकली होती एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आणि त्यानंतर तुमच्या सल्ल्यातून बाहेर आली? नाही, एक मुलगी ना, मी तुला सांगते, वर्स्ट केसेस आलेल्या आहेत माझ्याकडे आणि मी 1-to-1 सेशनमध्ये ह्यांना सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. एखादी केस सांगा ना मला. एखादी केस तुला सांगते की आत्ता तिने सुसाईड केलं होतं, ती वाचली.
बर. आणि तिला मग मी विचारलं की आता तू वाचलीच आहे ना, तर मला सगळं खरंच सांग, म्हणजे पुढं परत तुझ्यावर अशी वेळ नाही येणार. तर ती बोलली, मॅडम मी कॉलेजला गेले, 12वी पासआउट झाले, आमची मैत्री झाली, मग ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्ष आम्ही लिव्ह इन मध्ये राहिलो. हा खूप छान राहिला सुरुवातीला. नंतर काय झालं, एकदमच ह्यानी राग चालू केला माझा. मग मला कळलंच नाही. मग आम्ही ठरवलं होतं लग्न करायचं. आणि नंतर तिला बाहेरून कळालं की ह्याच्या आईने ह्याला एकदम चांगल्या श्रीमंत मुलगी बघितलेली आहे, तर ह्याचं मन वळालं तिकडे. आणि हा तिच्याबरोबर पण कॉन्टॅक्टमध्ये चालू झाला. स्थळ पाहिलं, एंगेजमेंटची तारीख ठरवली. मग ह्याला कळत नव्हतं हिच्यापासून पिच्छा कसा सोडवायचा. मग ह्यानी तिला मारझोड केली. मग हिने सुसाईड केलं. म्हणजे वाचली ती त्यातून. आणि मग तिने माझी ॲक्च्युली ॲड पाहिली. ती बोलली, मी आत्ता जस्ट तुमची ॲड पाहिली फेसबुकला, म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. तर ती बोलली, मला काही करून या परिस्थितीतून काढून टाका. मी म्हणलं, सोडून दे त्या मुलाला, त्याचा विचारच करू नको. तिचं काउन्सिलिंग केलं, तिला त्या मुलाच्या पूर्ण चावडीतून बाहेर काढलं. म्हणलं आपण काहीच करू शकत नाही, कारण तू काय करणार आहे. म्हणलं, जो मुलगा 2 वर्षात तुला समजू शकला नाही, तो तुला कसं आयुष्यभर समजू शकेल. आणि पैशासाठी तो डायव्हर्ट झालेला आहे. त्याला त्याचं फ्युचर सेट करायचं आहे, म्हणून दुसऱ्या मुलीच्या आयुष्याचा तो वाटोळं करणार आहे. तू सुटलीस की म्हणलं. मग ती प्रार्थनेत आली. मग डेली प्रार्थनेमध्ये आमच्या बरोबर बसती. मग सबकॉन्शियस माइंडचं तिला ट्रेनिंग देतो. मग त्यात तिला डेली आठवड्यातून ती थोडी 5-5 मिनिटं इनडायरेक्टली तिचा विषय घेऊन तिला म्हणजे सगळ्यांनाच लागू होईल असं समजून सांगते. आणि समजते ती. आणि आत्ता ती कुठल्या तरी परीक्षेत पास झाली. तिला जवळजवळ 10 लाख रुपये वार्षिक पॅकेज चालू झालं. छान. तर ती बोलली, आता लग्न नाही करणार कधीच, तिच्या मनाची तयारी नाहीये, पण ठीक आहे ना, तिला काय रिलेशनशिप मधून बाहेर आली. ती बोलती लग्न नाही करणार, पण नंतर माइट बी तिला भेटेल तिच्या मनासारखा, थोडा वेळ घेईल ती. बरोबर. एखाद्या मुलाचं एक्झाम्पल, एखादा मुलगा अडकला होता आणि त्यानंतर तुमच्या सल्ल्यातून बाहेर आला. मुलगा सहसं अशी केस आली नाही, पण एक वेगळी केस अशी आली होती. एक ताई आहेत, त्यांच्या मुलगा आहे ना असा खूप म्हणजे तो ड्रग्स ॲडिक्टेड झाला. तर मग नंतर कळालं की त्या मुलीनीच त्याला तशी सवय लावली. बरं. हां. आणि मुंबईत राहत होते ते. तर त्यांचा मुलगा खूप चांगला होता. आणि मग त्याची तयारी आहे सगळ्या गोष्टीतून बाहेर निघायची. तर ती मुलगी त्याच्यावर बर्डन टाकतीये. आता इथे सेम तीच हनी ट्रॅपसारखी केस झालेली की ती म्हणते, आता तू जर मला सोडलं तर हे फोटोज व्हायरल करेल, हे करेल. मग मी त्यांना सल्ला दिला की आता इथे मदत आपण पोलिसांची घेऊ शकतो. मग झालं, त्यांनी लिगली सगळं, पोलिसांनी इथे पण मदत केली. त्या मुलीला प्रॉपर हे करून सगळं ती झालं. ते म्हणजे असं काही खूप हे नाही झालं. तर ती चेन खूप मोठी असते ड्रग्सची वगैरे. मग ते नंतर काय झालं काय मला माहीत नाही. पण त्या ताई सुद्धा आता प्रार्थनेत नसतात. पण मला हे त्यांनी निरोप दिला की मुलाचं लग्न जमलंय. म्हणजे नक्कीच तो त्यातून बाहेर पडला असेल. पण त्या प्रार्थनेत नाही येत आता माझ्या बरोबर. सो मे बी त्यांना एक सुटका त्यांची त्यातून झाली असेल. झालीये त्यांची सुटका झालीये. बरं, ठीक आहे. मला शेवटचे 1-2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत की जर एखादा व्यक्ती अशा काही रिलेशनशिपमधून जात असेल, मे बी तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात आधी माझा सल्ला काय आहे माहिती आहे का, की महिलांना हे बघा काय असतं माहिती आहे का, 80 आणि 90च्या दशकातल्या ज्या महिला आहे ना, यांचे बऱ्यापैकी अरेंज मॅरेजेस झालेले आहेत. मुलं लवकर झालेली आहेत, लग्न लवकर झालेली आहेत. मग त्यांना मेनोपॉज ज्या काळात येतोय ना, तिथे काय होतं की त्यांना आधाराची गरज असते. तर त्यावेळेला आधार घ्या तुम्ही, पण छंदाचा आधार घ्या. एखादा असा कोर्स करा, एखादा असा बिझनेस करा आणि स्वतःची प्रगतीकडे लक्ष द्या. राहिला प्रश्न ना, शारीरिक आणि मानसिक गरजा ह्या आपल्या आयुष्यात कोणीच पुरवू शकत नाही. म्हणजे थोड्या काळापुरतं तुम्हाला ते नातं छान वाटेल, पण नंतर ते तुम्हाला शारीरिक मानसिक रीतीने इन्सिक्युअर्ड करेल. मग माझं म्हणणं काय आहे, तुम्ही जर एक चांगल्या सुसंस्कृत घराण्यातल्या महिला आहात किंवा सर्वसामान्य घराण्यातल्या महिला आहे, तुमच्या सगळ्यांच्या वेदनासारख्या आहेत, तुम्हीही खूप कोमल मनाच्या आहात, पण तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकू नका. जिथे की असा ट्रॅप असतो तो सुरुवात खूप गोड शब्दांनी केली जाते. तू खूप सुंदर आहेस, तुझ्यासारखी
स्त्री कोणी माझ्या नाही. आयुष्यात आली तर, आणि असं तसं अनेक शब्द लिस्ट आहे त्या शब्दांची. तर ह्यात अडकू नका. आणि समोरचा व्यक्ती खूप सुंदर आहे, खूप श्रीमंत आहे, इतकं त्याचं वजन आहे, इतका आकर्षित आहे, तुम्हाला मदत करतोय, फुकटचे सल्ले देतोय, पण जी खरी जबाबदारी घेतो ना तर तुमचे वडील, तुमचा नवरा, तुमचे हेच लोक आहेत. तुमच्या आयुष्याचा भार कुठलाही परपुरुष परमनंट उचलू शकत नाही. त्याच्या गरजा असतात, त्या तो भागवत असतो तुमची ती हो. XY परिस्थितीला बघून. कुणाला इंटरेस्ट नसतो, सौंदर्य फुटाफुटावर अवेलेबल आहे, मी काहीतरी वेगळी आहे, मी थोडीफार सुंदर आहे म्हणून त्याला मी आवडते, ह्या जाळ्यात अडकू नका. कारण पुरुषांचे अनेक चेहरे आहेत आणि ह्या ट्रॅपमध्ये मी बऱ्याच महिलांना अडकलेलं पाहिलं आणि यांना ह्या ट्रॅपमधून काढताना माझ्या नाकीला नऊ येते. मी प्रयत्न करते, ज्यांना निघायचं त्या निघाल्यात, पण ज्या अडकल्यात ना त्यांचं आयुष्य नरकापेक्षाही खराब आहे. झालं. आणि पुरुषांना हाच माझा सल्ला आहे, म्हणजे चुकीच्या वेळी घेऊ नका मला. एकतर तुमच्यात ती ऊर्जा आहे. महिला यांना पिरियड्स येतात म्हणून प्रसूती असते, प्रेग्नन्सी असते, ह्याच्यामुळे त्या बऱ्याच ठिकाणी अडकून असतात. हो. व्यवसायात ती भरारी घेऊ आता खूप महिला पुढे हो. आल्यात, पण परमेश्वराने तुमच्या शरीराची जी रचना केलेली आहे ना, तुम्ही किती पण मोठी भरारी घेऊ शकता, तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही तुमचा व्यवसाय एक्सपांड करू शकता. मग तुम्ही हे चीप डोपामाइन रिलीज करण्यासाठी महिलांना ट्रॅप करण्याच्या नादात का अडकता? तुम्ही या इमोशन्समध्ये पण अडकू नका. सॉरी, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की तुम्ही ट्रॅपच करता, पण कळत न कळत जे तुमचं व्यवसायात उंच भरारी घ्यायचं जे वय असतं ना, हो. 40 ते 45, ह्या वयात तुम्ही जर फक्त व्यवसाय आणि तुमच्या डील क्रॅक करण्यात तुमची ऊर्जा लावली ना, तर तुमचे पुढचे जे रिटायर्ड एज आहे ना ते तुम्ही जबरदस्त जगू शकता. बरोबर. मग त्यावेळेस थोडी की हिला आय लव्ह यू म्हणलो, हिला व्हॅलेंटाईनचे गिफ्ट चॉकलेट दिले म्हणून तुमचं आयुष्य सेफ होऊ शकतं का? नाही. मग ज्या टेम्पररी गरजा आहेत ना त्याला तेवढंच मर्यादित ठेवा. त्याला इतकं अटॅच करून घेऊ नका की तुमचे आयुष्य खराब करताय तुम्ही. बरोबर, असं एकदम मला योग्य आणि स्पष्ट सल्ला तुम्ही दिलेला आहे. मला असं वाटतं की हे पॉडकास्ट पाहून ज्या महिला असतील त्यांना कळालं असेल की कशा प्रकारे एखादा पुरुष ट्रॅप करतो, कसे मेसेजेस तो पाठवतो, काय बोलतो, त्यांच्या ते गोष्टी लक्षात आल्या असतील. आणि इव्हन पुरुषांनाही हे लक्षात आलं असेल की ती महिला देखील, खूप मुली देखील असतात की ज्या ट्रॅप करतात, की ज्या त्याच्याकडे न पाहता त्याच्या पैशाकडे, त्याच्या पोझिशनकडे, त्याच्या संपत्तीकडे पाहतात. सो दोघांसाठीही तुम्ही खूप छान प्रकारे संदेश दिलेला आहे. मी ऑडियन्सलाही सांगेल की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठे अडकलेलं वाटत असेल, महिलांना सांगेल की जर तुम्हाला अशा नात्यामध्ये तुम्ही अडकलेला असाल किंवा पुरुषही एखाद्या नात्यामध्ये अडकलेला असाल आणि तुम्हाला कळत नसेल की आता इथून बाहेर कसं पडायचं आहे, कोणी सल्ला द्यायला नाही आहे, कोणी मार्गदर्शन करायला नाही आहे, तर मी मॅमचे डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे. त्यांच्या प्रार्थना असतात, त्यांचे काउन्सिलिंग सेशन्स असतात, त्यांचे वर्कशॉप्स असतात. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला, तुमचं मन मोकळं करा, त्या तुम्हाला योग्य सल्ला देतील याची मला खात्री आहे. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही आज पुन्हा एकदा आम्हाला टाईम दिला आणि प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारे तुम्ही गाईड केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.